नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सुरू करणार आहोत इंटिग्रेशनचे पूर्णच्या पूर्ण फॉर्म्युले. ठीक आहे. मग एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. इंटिग्रेशन काय? तर इंटिग्रेशन हा अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. काय मित्रांनो? इंटिग्रेशन जो आहे, इंटिग्रेशन जो आहे तो काय मित्रांनो? तो आहे अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस. इंटिग्रेशन इज अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस. ठीक आहे. आणि ही गोष्ट मी तुम्हाला 100% प्रूफ सुद्धा करून दाखवणार आहे की इंटिग्रेशन ही अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस आहे नेमकी कशी. ठीक आहे. मग आता जनरली डिस्कशन करत असताना लेकरांनो, जनरल डिस्कशन करत असताना आपल्याला माहिती आहे की आपण डिफरन्शिएट म्हटलं की येस डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएक्स लिहितो. बरोबर आहे. आणि त्याचं जे काही फंक्शन असेल त्याला आपण एफ ऑफ एक्स म्हणतो. बरोबर आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी वाटल्यास लिहितो लेट डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स बी द फंक्शन. जे काही फंक्शन असेल ह्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काय येतं मित्रांनो? तर फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह येतं एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. ठीक आहे. एफ ऑफ एक्स या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काय येतं? एफ डॅश ऑफ एक्स. पण जेव्हा जर जर आपण लेकरांनो देन इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स केलं विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स केले मित्रांनो, तर परत आपल्याला काय मिळतो रे? एफ ऑफ एक्स हा फंक्शन मिळतो. आणि पुढे मात्र फक्त आपण या ठिकाणी काय लिहितो? प्लस सी लिहितो. ठीक आहे. मग इथूनच तुम्हाला कळायला सुरुवात होत असेल की सर जो डेरिव्हेटिव्ह घेतलाय म्हणजे एफ ऑफ एक्स ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स येतंय, तर डेफिनेटली एफ डॅश ऑफ एक्स या फंक्शनचं इंटिग्रेशन काय लेकरांनो? तर एफ ऑफ एक्स येईल. पण पुढे प्लस सी आपण सी मीन्स कॉन्स्टंट. तुम्हाला मी डेफिनेटली येणाऱ्या काही वेळामध्ये हे एक्सप्लेन सुद्धा करणार आहे की नेमकं सी काय येतं. ठीक आहे. म्हणजे इथून तुम्हाला कळतं इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस. दॅट्स इट. इथपर्यंत व्यवस्थित कळतंय? ओके. चला पुढे पहा लेकरांनो, एक 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 पॉइंटची सुरुवात करू. सगळ्यात पहिलं लेकरांनो जर डिस्कशन केलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ यस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ के इंटू एक्स. बरोबर आहे. मग के इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं आपल्याला माहित आहे. के हा कॉन्स्टंट आहे. टेक इट आउटसाइड. आणि डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण एक्सचं विथ रिस्पेक्ट टू काय लेकरांनो? डीएक्स. मग एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असं शक्य आहे का रे की एका सेम फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याच सेम फंक्शन मध्ये होत असेल? नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी लेकरांनो जो सेम फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू सेम फंक्शन काय येतं रे? 1 येतं. म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त काय आलंय? के. क्लिअर आहे? ठीक आहे. मग आता जर मला ह्या जर इंटिग्रेशनच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर याला रिप्रेझेंट कशा प्रकारे करणार? हा इंटिग्रेशन ऑफ के इंटू एक्स इंटू काय लेकरांनो? डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ, ठीक आहे. ऍक्च्युली सॉरी इथे लिहिताना चुकलं आपलं. के घ्यायचं होतं. के इंटू काय लेकरांनो? डीएक्स. बरोबर आहे. आता सांगितलं ना इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस. मग के इंटू डीएक्स बघा हा के आणि इंटू काय लेकरांनो? डीएक्स. के कॉन्स्टंट आहे. हा टेक इट आउटसाइड म्हणजे इथं इंटिग्रेशन इथे काही नाही म्हणजे 1 असेल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. मग आता लक्षात द्या लेकरांनो, एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर आपण म्हटलं, जर आता तुम्हाला म्हटलं मी एक्सचं डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं लेकरांनो? 1 येतं. बरोबर आहे. तर ऑब्व्हियसली 1 चं इंटिग्रेशन काय येईल? एक्स येईल. ठीक आहे. म्हणजे बघा इथं 1 आहे तर 1 चं इंटिग्रेशन काय येईल लेकरांनो? एक्स येईल. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ के विथ रिस्पेक्ट टू डीएक्स इज इक्वल टू के ला के कॉन्स्टंट ऍड ह्या 1 चं डेरिव्हेटिव्ह सॉरी 1 चं इंटिग्रेशन काय लेकरांनो? एक्स येईल आणि प्लस पुढे काय लिहायचं आपल्याला? सी कॉन्स्टंट लिहायचं आहे. क्लिअर आहे? आले का फर्स्ट? येस ऑर नो? येस सर. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं तर 1 चं इंटिग्रेशन काय लेकरांनो? एक्स येईल. क्लिअर? तुम्हाला वाटतं की हा कॉन्सेप्ट थोडासा आणखी बेसिक साठी घ्यावं तर या ठिकाणी बेसिकला सुद्धा मी शिकवू शकतो. पहा लेकरांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ठीक आहे किती येतं रे? 1 येतं. तर परत या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स हा आलेला 1. ठीक आहे. ह्याचं परत इंटिग्रेशन घेतोय तर हे एक्स येतं आणि प्लस पुढे काय लिहायचं लेकरांनो? सी कॉन्स्टंट लिहायचंय. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. आहे का नाही इंटरेस्टिंग? येस सर. क्लिअर? हे झाले फर्स्ट आणि हा झाला फर्स्ट आणि हा झाला लेकरांनो सेकंड फॉर्म्युला. नाऊ डिस्कस करू लेकरांनो आपण थर्ड. क्लिअर? मग आता ऍक्च्युली हा इंटिग्रेशनचा डायरेक्ट लिहिणार आहे. मी इथे अँटी डेरिव्हेटिव्ह थोडीशी अवॉइड करणार आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू पॉवर एन. बरं थोडं चला. बघा रे डेरिव्हेटिव्ह ऑफ
एक्स रेस टू पॉवर एन. एक्स रेस टू पॉवर एन चे डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे घेतो? तर पॉवर पुढे आणि पॉवर 1 न कमी. राईट आहे? येस सर. पॉवर पुढं आणि पॉवर 1 ने कमी. पण इंटिग्रेशन मध्ये आपण अशा प्रकारे करतो. एक्स रेस टू पॉवर एन चं जे इंटिग्रेशन आहे ते येतं लेकरांनो एक्स रेस टू पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 आणि पुढे लिहायला विसरायचं नाहीये तो म्हणजे कॉन्स्टंट ऍज अ सी. क्लिअर? काय अडचण? म्हणजे आपल्याला माहित आहे डिफरन्शिएशन मध्ये लेकरांनो त्या फंक्शनला रिड्यूस करत असतो. डिफरन्शिएशन मध्ये फंक्शनला काय करतो आपण? रिड्यूस करतो आणि इंटिग्रेशन मध्ये फंक्शनला आपण एनहान्स करतो, इन्क्रीज करत असतो. ठीक आहे? कळेल. ऑटोमॅटिकली तुम्हाला पुढे पुढे कळेल. नेक्स्ट काय रे? तर पहा मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स लॉगॅरिथमिक फंक्शन जर बघितलं तर लॉग एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय येतं मित्रांनो 1/x. लॉग एक्स चे डेरिव्हेटिव्ह 1/x. मग जर आपण या ठिकाणी 1/x च इंटिग्रेशन जर डिफाईन केले मित्रांनो तर परत काय येईल रे लॉग एक्स येईल. ठीक आहे आणि प्लस सी पुढे लिहायला विसरायचं नाहीये. मग आता तुम्ही एक इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे काय इंटरेस्टिंग आहे एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती येतो रे 1. आलं का नाही? एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 येत असेल तर त्याला आपण लॉग ऑफ एक्स प्लस सी लिहितो. हे लिहितो विथ द हेल्प ऑफ गोल्डन रूल. विथ द हेल्प ऑफ काय लिहितो लेकरांनो? गोल्डन रूल. कसा आहे गोल्डन रूल बघा. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स इज इक्वल टू काय येते लेकरांनो? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. क्लिअर आहे? चेक करा. चला गोल्डन रूल अप्लाय करा. गोल्डन रूल अप्लाय करा. तुम्ही विचार करणार सर पुस्तकात असं काय नाव आहे? नाही जस्ट कॅज्युअली गोल्डन रूल नाव दिलंय कारण हा रूल सोन्यापेक्षा कमी नाहीये. ठीक आहे कारण तुमची इंटिग्रेशन मध्ये बऱ्याच ठिकाणी हा तुम्हाला वेगवेगळ्या अप्रोचनी मदत करणार आहे. येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुम्ही डेफिनेटली पाहणार आहात लेकरांनो. ठीक आहे मग मला सांगा एक्स हे फंक्शन आहे एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय रे? येस एक्स हा फंक्शन आहे एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय आहेत मित्रांनो? बघा ना एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे त्याचं येणारं डेरिव्हेटिव्ह. तर एक्स चे डेरिव्हेटिव्ह 1 येत आहे. जर 1 येत असेल तर पुढे लिहितो आपण लॉग. लिहिलं लॉग एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स तर लिहिलं एक्स पुढे काय मित्रांनो प्लस सी. सी इज नथिंग बट कॉन्स्टंट. क्लिअर आहे? येस सर काहीच अडचण नाहीये. चला पुढे पहा मित्रांनो फिफ्थ फॉर्म्युला तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू पॉवर एक्स. ई रेस टू पॉवर एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय येतं? ई रेस टू पॉवर एक्स. क्लिअर आहे? काय अडचण नाही. मग जर आपण ह्याला अँटी प्रोसेस जर केली लेकरांनो म्हणजेच ह्या ई रेस टू पॉवर एक्स जर आपण परत डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जर घ्यायचं म्हटलं तर ऑब्विसली ई रेस टू पॉवर एक्स ला ई रेस टू पॉवर एक्स तसंच इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू पॉवर एक्स येतं ई रेस टू पॉवर एक्स प्लस पुढे सी लिहायला विसरायचं नाहीये. ठीक आहे सोपं आहे? हो सर सोपं आहे. नेक्स्ट 6 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू पॉवर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू पॉवर एक्स. ए रेस टू पॉवर एक्स चे डेरिव्हेटिव्ह लेकरांना ए रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग ए. ठीक आहे काय अडचण नाही सर. मग चला परत इंटिग्रेशन घेऊ. कुणाचं इंटिग्रेशन घेऊ? ए रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग ए. क्लिअर? ए रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग ए विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. ठीक आहे लॉग ए हा कॉन्स्टंट आहे. क्लिअर? ऍक्च्युअली याला डिनॉमिनेटर मध्ये लिहित असतो आपण. ठीक आहे मी याला लिहिताना असं नाही लिहिणार ए रेस टू पॉवर एक्स इंटू काय इंटू लेकरांनो डीएक्स. तर ह्याचं इंटिग्रेशन काय आहे? क्लिअर? ह्याचं इंटिग्रेशन येतं लेकरांनो ए रेस टू पॉवर एक्स अपॉन काय येतं रे लॉग ए पुढे प्लस सी. क्लिअर? चलो ए रेस टू पॉवर एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? ए रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग ए आणि ए रेस टू पॉवर एक्स इंटिग्रेशन काय येतं? ए रेस टू पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. क्लिअर? नक्कीच येस सर इथपर्यंत काही अडचण नाही अगदी व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक आहे. मग आतापर्यंत जे फंक्शन शिकलेत ते कुठले कुठले होते? लॉगॅरिथमिक फंक्शन होते, एक्सपोनेन्शियल फंक्शन होते आणि अल्जेब्रिक फंक्शन होते. ठीक आहे आता आपण सुरुवात करणार आहोत लेकरांनो ट्रिग्नोमेट्री फंक्शन्सला. ठीक आहे मग ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स मध्ये फर्स्ट काय येतं लेकरांनो? तर फर्स्ट येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. काय येतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्स चे डेरिव्हेटिव्ह येतं लेकरांनो कॉस एक्स. साइन एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय येतं रे? कॉस एक्स. चला मग परत लेकरांनो कॉस एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? तर ऑब्विसली न सांगता तुम्हाला जमलं पाहिजे
साइन एक्स आणि पुढे काय लिहिणार प्लस सी. क्लिअर आहे का नाही? येस सर. चला नेक्स्ट 8 नंबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं मित्रांनो? मायनस साइन एक्स येतं. क्लिअर आहे? ओके चला घ्या अँटी डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजेच इंटिग्रेशन घ्या. तर या ठिकाणी लिहितोय साइन एक्स इंटू डीएक्स. तर साइन एक्सचं इंटिग्रेशन येतं मित्रांनो मायनस कॉस एक्स प्लस सी. लक्षात राहील? साइन एक्सचं इंटिग्रेशन काय मित्रांनो मायनस कॉस एक्स प्लस सी. दॅट्स इट. चलो नेक्स्ट पुढे 9 नंबर. 9 नंबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे? सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं? सेक स्क्वेअर एक्स. मग विचार करा अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेसचा म्हणजेच इंटिग्रेशनचा. तर या ठिकाणी आहे सेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. तो सेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स चं इंटिग्रेशन येईल मित्रांनो टॅन एक्स प्लस काय रे सी. क्लिअर? ओके. ही गोष्ट नक्कीच तुमच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी त्रास देत असेल तुम्हाला की सर हा सी सी प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट का लिहितात. तर थोडासा वेळ द्या जेव्हा आपण क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहोत तेव्हा तुमचं हे प्रत्येक डाऊट क्लिअर होणार आहे. ठीक आहे. चलो पुढे बघा रे. नेक्स्ट आहे मित्रांनो कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके चलो मग ह्याला जर आपण इंटिग्रेशन घेतलं परत इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ व्हॉट कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. तर काय येईल मित्रांनो इथे येईल मायनस कॉट एक्स प्लस सी. काय येईल रे मायनस कॉट एक्स प्लस सी. क्लिअर आहे? ओके सर. चलो 11 नंबरचं डिस्कशन करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ नेक्स्ट आहे सेक एक्स. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतो मित्रांनो सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि जर ह्याचा अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच जर आपण इंटिग्रेशन घेतलं सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन येतं मित्रांनो येस काय येईल रे परत सेक एक्स येतं आणि पुढे काय लिहायचं आपल्याला प्लस सी लिहायचं. क्लिअर? नेक्स्ट 12 नंबरचा डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएक्स. सेक नंतर काय येतं सेक नंतर येईल मित्रांनो कोसेक एक्स. कोसेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस कॉट एक्स किंवा मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. क्लिअर? ओके चला परत ह्याचा अँटी डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे इंटिग्रेशन घ्या. तर या ठिकाणी लिहितोय कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इज इक्वल टू काय येतं मायनस कोसेक एक्स प्लस सी. क्लिअर आहे का नाही? इंटरेस्टिंग. येस आणि इझी सुद्धा तेवढंच आहे. या ठिकाणी डीएक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. क्लिअर? चला एकदा व्यवस्थित पाहून घ्या बरं. ओके ठीक आहे. चला काय झालंय कॉट झालंय सेक झालंय पण इथे लक्ष द्या आपण वेगवेगळे इंटिग्रेशन बघतोय. इथपर्यंत तर ओव्हरऑल जे डिस्कशन झाले मित्रांनो ते कशापर्यंत झाले रे कोसेक एक्सच्या डेरिव्हेटिव्ह पर्यंत झाले आणि त्याचं येणारं मग अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटिग्रेशन पर्यंत झाले. पण लक्ष द्या ह्या नेक्स्ट पेजवर आता मी पूर्णच्या पूर्ण इंटिग्रेशन बद्दल लिहिणार आहे. सो फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स with respect to dx. Next integration of cos x with respect to dx. Next integration of tan x with respect to dx. Next integration of cot x with respect to dx. Next integration of sec x with respect to dx आणि लास्ट इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. क्लिअर आहे? येस सर. प्रत्येक गोष्ट बघा इथे व्यवस्थित रिप्रेझेंट केलेली आहे. मग मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं रे मायनस कॉस एक्स प्लस सी. ठीक आहे आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येतं मित्रांनो साइन एक्स प्लस सी. क्लिअर? तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे टॅनचं इंटिग्रेशन कॉटचं इंटिग्रेशन सेकचं इंटिग्रेशन आणि कोसेकचं इंटिग्रेशन. अगदीच सोपं आहे मित्रांनो लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. काय आहे टॅनचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. मी तुम्हाला ह्याचा प्रूफ सुद्धा देऊ शकतो की नेमकं टॅन एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्सच
काय येतं, ठीक आहे, त्याची सुद्धा प्रत्येक गोष्ट तुम्हाला अवेलेबल करून मिळेल. नेक्स्ट, लॉग ऑफ कॉट एक्सचं इंटिग्रेशन येतं मित्रांनो, लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. येस, कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. त्यानंतर सेक एक्सचं इंटिग्रेशन येतं मित्रांनो, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, पुढे काय मित्रांनो, प्लस सी. शेवटचं कोसेक एक्सचं इंटिग्रेशन काय रे, तर कोसेक एक्सचं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. ठीक आहे, मग तुम्ही विचार करत असाल सर ह्याला काही लक्षात ठेवण्यासाठी निंजा टेक्निक आहे का? ठीक आहे, निंजा टेक्निक आहे. ठीक आहे, ट्राय करू तुम्हाला प्रयत्न करून देण्याचं किंवा समजून सांगण्याचं. क्लिअर? काय अडचण इथपर्यंत? चला पहा लेकरांनो. ठीक आहे, तर फर्स्ट टॅनचं तर तुम्ही लक्षात ठेवू शकता सेक एक्स, मी प्रूफ पण करून दाखवणार आहे. ठीक आहे, आणि कॉट एक्सचं काय लेकरांनो, साइन एक्स. आता हे दोन गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. काहीच नाही लेकरांनो, सेक एक्स आहे तर लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग ऑफ, इथं काय येतं लेकरांनो, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. क्लिअर? आणि कोसेक एक्स काय लेकरांनो, कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. क्लिअर आहे? काय अडचण? तुम्हाला आठवतंय का रे, कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? इकडे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहेत लेकरांनो, तर सेक एक्स इंटू टॅन एक्स. क्लिअर? त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. कोसेक डेरिव्हेटिव्ह काय येतं रे, मायनस कोसेक एक्स, यस, इंटू काय लेकरांनो, कॉट एक्स. क्लिअर आहे? तर आता सांगू, समजून सांगायचं, मला सांगा इथं प्लस साइन आहे, इथं पुढं काही नाही म्हणजे काय रे, प्लस साइन आहे ना, तर लक्षात ठेवा सेक एक्स प्लस टॅन एक्स. राहील लक्षात? सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आहे, तर सेक एक्सचं इंटिग्रेशन काय, सेक एक्स प्लस टॅन एक्स. ट्राय करू शकता. हा, मला माहिती आहे ही थोडस तुम्हाला वाटेल की हे काय टेक्निक झाली, अशा पद्धतीने डेफिनेटली तुमच्या लक्षात राहीलच. ठीक आहे, त्याच्यानंतर लेकरांनो कोसेक एक्स काय रे, डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, हा मायनस आहे तो मध्ये लावा, जसं आपण प्लस हा मध्ये लावलाय, प्लस मध्ये लावलाय, मायनस इथे लावलाय. लक्षात राहील? राहील सर, थोडासा प्रयत्न करू. आता इथं लक्ष द्या, तुम्ही विचार करत असाल सर ह्याचं लक्ष कसं आहे? हे तर दोन लक्षात राहणारच. टॅन एक्सचा कसं आलं? नाही तर पहा रे, टॅन एक्सचं लेकरांनो इंटिग्रेशन ऑफ, सगळ्यात पहिले आपल्याला गोल्डन रूल माहिती आहे, जर एफ ऑफ एक्स फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे, एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स इज इक्वल इंटू डीएक्स इज इक्वल टू काय येतं रे, तर लॉगॅरिथमिक फंक्शन, आणि डिनॉमिनेटर मध्ये जे एफ ऑफ एक्स फंक्शन असेल, ठीक आहे, प्लस काय लेकरांनो, सी. ओके आहे? मग आता लक्ष द्या इकडे, आता ही गोष्ट डेफिनेटली तुम्हाला इथे छान प्रकारे कळेल. काय लेकरांनो, तर पहा रे, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स म्हणजे काय लेकरांनो, सर टॅन एक्स म्हणजे आम्हाला नाही माहिती का, बघा टॅन एक्स म्हणजे लेकरांनो साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डीएक्स. क्लिअर आहे? मग मला सांगा कॉस जो आहे, ठीक आहे, ह्या कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, येस, मायनस साइन एक्स. बरोबर आहे, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस साइन एक्स. ऑब्विसली येस सर. मग असं लक्षात ठेवा, मला सांगा वन बाय कॉस म्हणजे काय रे, सेक एक्स. बरोबर आहे का? ठीक आहे, लक्ष द्या, वन बाय कॉस एक्स म्हणजे काय लेकरांनो, सेक एक्स आहे का नाही. म्हणून या ठिकाणी टॅन एक्स इंटिग्रेशन आपण लिहितोय लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. मला वाटतं हा छोटासा पॉइंट तुम्हाला कुठे, ही छोटीशी जे हिंट आहे ती तुम्हाला हेल्प करेल हा फॉर्म्युला छान प्रकारे लक्षात ठेवायला. कसं लक्षात ठेवायचंय की वन बाय कॉस म्हणजे सेक एक्स आहे. बरोबर आहे, या गोल्डन रूल फॉर्म्युल्याप्रमाणे, किंवा ह्याला आपण डिप्लोमावाला रूल म्हणू. ठीक आहे, कुठला रूल म्हणायचा आहे, डिप्लोमावाला रूल म्हणायचंय. आणि ह्या रूल प्रमाणे कॉस एक्स जो आहे बाळांनो, त्या वन बाय कॉस एक्स विसरलात का रे, बघा वन बाय कॉस एक्स म्हणजेच काय लेकरांनो, सेक एक्स. वन बाय कॉस एक्स म्हणजे काय, सेक एक्स आहे का नाही, सोपं आहे सर. मग वन बाय कॉस एक्स म्हणजे सेक एक्स, तर या ठिकाणी इथे लिहिले, लक्षात ठेवायचं, वन बाय कॉस एक्स सेक एक्स आहे, तर काय लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. आता नेक्स्ट आहे लेकरांनो कॉट एक्स. कॉट एक्स म्हणजे काय रे, तर कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. कॉट एक्सचं काय लेकरांनो, कॉट एक्स म्हणजे कॉस बाय साइन. मला सांगा साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉस एक्स. मग डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे, एफ ऑफ एक्स. मग लिहितो आपण इथे लॉग लिहितो, आणि डिनॉमिनेटर मध्ये जे फंक्शन आहे साइन एक्स ते लिहितो इथं, आणि प्लस सी. आहे का नाही इंटरेस्टिंग? बघा, तुम्हाला सगळ्यात अवघड जाणारे हे चार फॉर्म्युले लेकरांनो मी अगदी सोप्या पद्धतीने इथून समजून सांगण्याचा प्रयत्न केला. डेफिनेटली प्रत्येक विद्यार्थ्याला छान कळलं असेल.
कळलंय ना? येस, डेफिनेटली कळलंय. तर प्लीज हा व्हिडिओ बाकीच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि आपले जे डिप्लोमावाला जे ऍप आहे त्या ऍप वरती पूर्णच्या पूर्ण M2 चा कोर्स हा प्रत्येक प्रत्येक मेथड्स आणि त्या मेथडचे नंबर ऑफ क्वेश्चन त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहोत. आणि ज्या लेकरांना ऑफलाईन हा व्हिडिओ ऑफलाईन क्लासेस करायचे असेल त्यांच्यासाठी ऍड्रेस सांगतोय. लेकरांनो, मा संतोषी बॉईज हॉस्टेलच्या बाजूला येस बाबानगर नांदेड हा जो आपल्या क्लासेसचा ऍड्रेस आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडच्या अगदी मागच्या बाजूला आपले क्लासेस आहेत. ठीक आहे, तिथे तुम्हाला परफेक्ट कॉमर्स अकॅडमीचा बोर्ड दिसेल. त्याच ठिकाणी आपल्या क्लासेसचं लोकेशन आहे. जरी ज्या विद्यार्थ्याला अडचण येत असेल तर डेफिनेटली त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकतात. 8600104446. ओके, नाव लिहून देतोय, अजय सर. क्लिअर. आणि अगोदर जे आपले क्लासेस होते ते जाधव पॉलिटेक्निक ह्या नावाने होते. पण आता त्या जाधव पॉलिटेक्निक नावालाच आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आणल्यामुळे डिप्लोमाला असं नाव ठेवलेलं आहे. ठीक आहे, होप सो तुम्हाला जर हे क्लासेस ऑफलाईन पद्धतीने जॉईन करायचे असेल तर नक्कीच तुम्ही ह्या लिंक वरती येणार. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे आहेत लेकरांनो, त्यासाठी जो टायमिंग आहे तो सकाळी टायमिंग आहे लेकरांनो 7 AM टू 8 AM. ठीक आहे. आणि ज्या लेकरांना इव्हनिंगची बॅच जॉईन करायची असेल तर इव्हनिंगचा टाइम जो आहे लेकरांनो 6 PM टू 7 PM. ठीक आहे, क्लिअर. त्याचबरोबर आपल्याकडे अप्लाइड मेकॅनिक्स, सर्वे, फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, सी लँग्वेज ह्या प्रत्येक विषयाचे क्लासेस सुद्धा अवेलेबल होणार आहेत ऑफलाईन. ठीक आहे, ऑनलाईन तर होणारच आहेत पण ऑफलाईन सुद्धा अवेलेबल होणार आहेत. ठीक आहे, तर प्लीज लेकरांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि ज्या लेकरांना ऑनलाईन सुद्धा क्लास जॉईन करायचा असेल त्यांनी सुद्धा मला ह्याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे, सो होप सो ही प्रत्येक गोष्ट, छोटीशी ट्रिक, छोटीशी आयडिया तुम्हाला छान प्रकारे समजली असेल. एवढंच. चला, मग आता राहिलेत कुठले फॉर्म्युले रे? तर फॉर्म्युले राहिलेत लेकरांनो. पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ, मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स एक्स. साइन इनव्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण? 1/((x²) राईट आहे. ओके, त्याच्यानंतर लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स एक्स. कॉस इनव्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं? -1/((((((x²) राईट आहे. त्यानंतर लेकरांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स, आणि टॅन इनव्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह येतं 1/((1+x²). क्लिअर. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनव्हर्स एक्स. कॉट इनव्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह लेकरांनो -1/((1+x²). क्लिअर. ओके, त्याच्यानंतर लेकरांनो मी इथे लिहितोय थोडस ऍडजस्ट करू, जागेचा अडचण. चल पहा, नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ येस साइन कॉस टॅन कॉट. नेक्स्ट आहे सेक इनव्हर्स एक्स. सेक डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1/((x²-1). क्लिअर. आणि लेकरांनो शेवटचा, अगदी शेवटचा डेरिव्हेटिव्ह इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा म्हणजेच कोसेक इनव्हर्स एक्स. कोसेक डेरिव्हेटिव्ह येतो -1/((x²-1). क्लिअर आहे. ओके, चला मग आता घ्यायचं का अँटी डेरिव्हेटिव्ह. अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय रे? इंटिग्रेशन. आणि इंटिग्रेशन मध्ये यस काय रिप्रेझेंट करतं? यस रिप्रेझेंट करतं इंटिग्रेट करणं, गोळा करणं, सम करणं. येस, अरिथमॅटिक सम करणं. त्यासाठी आपण ह्याला यस ने डिनोट करत असतो. ठीक आहे, चला आता ह्याचं बघूत लेकरांनो इंटिग्रेशन. तर अगदी सोपं आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/((1)((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 
मायनस एक्स पुढे काय लिहायचं रे सी. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ -1 इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डीएक्स, ह्याला लिहायचं लेकरांनो मायनस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स प्लस सी. येस आहे चिल्लर, काय सर तेच आहे, त्याचं ते आणि त्याचं हे म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय रे इंटिग्रेशन. ठीक आहे, इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह. क्लिअर.
त्याच्यानंतर लिहूत लेकरांनो 1/1 + x² विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू या ठिकाणी येईल बाळांनो tan इनव्हर्स ऑफ x प्लस सी आणि इथं जर -1/1 + x² येत असेल विथ रिस्पेक्ट टू dx तर ह्याला लिहितोय आपण -cot इनव्हर्स ऑफ x प्लस सी. क्लिअर आहे? येस सर. प्रत्येक गोष्ट क्लिअर होते. काहीच अडचण नाही. आमच्या मनामध्ये जे इंटिग्रेशनची भीती होती ती भीती सर थोडी तरी कुठे तुम्ही दूर केलेली असेल असं वाटायला पाहिजे लेकरांनो तुम्हाला. नेक्स्ट आहे 1/x इन स्क्वेअर रूट ऑफ x² - 1 विथ रिस्पेक्ट टू dx चं इंटिग्रेशन येतं लेकरांनो सेक इनव्हर्स x प्लस सी आणि शेवटचं बाळांनो थोडं इथं मी मायनस लिहिले चुकून इथं आले. क्लिअर? आणि लास्ट आहे 1/x इन स्क्वेअर रूट ऑफ x² - 1 इथं मायनस लिहितोय -1. ठीक आहे, इथं -1 आहे, इथं -1 आहे, इथं जर -1 आहे ह्याचं इंटिग्रेशन येतं लेकरांनो. येस, काय येतं रे? कोसेक इनव्हर्स x प्लस सी. क्लिअर? तर होप सो प्रत्येक फॉर्म्युला हा तुम्हाला छान प्रकारे क्लिअर झालेला असावा. ठीक आहे, आणि मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे लेकरांनो आपले नांदेड गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या मागच्या बाजूला बाबानगर मध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लासेस होतात. त्या ठिकाणी हा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. सकाळची बॅच 7 ते 8 मध्ये आहे आणि जे हॉस्टेलचे विद्यार्थी आहेत मोस्टली बॉईज त्यांच्यासाठी 6 ते 7 मध्ये संध्याकाळचा टाइम हा खूप प्रिफरेबल आहे. ठीक आहे, आणि आपल्याकडे सी लँग्वेज, बेसिक सर्वे, मेकॅनिक्स, बेसिक मॅथमॅटिक्स, ठीक आहे, ह्या प्रत्येकाचे क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना ठीक आहे येऊन भेटायचं असेल ते विद्यार्थी भेटू शकतात. आपल्या बॅचेस ह्या 15 डिसेंबर पासून चालू होत आहेत. ठीक आहे लेकरांनो, धन्यवाद. आणि उरलेले जे बाकीचे जे आहेत कंपोजिट इंटिग्रेशनचे काही आहेत ते आपण फॉर्म्युले डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकू. धन्यवाद. थँक्यू सो मच.